नमस्कार, मी भरत मुकुंद तामनकर. भारत भ्रमंती चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आम्ही भरपूर नाव ऐकलं होतं अशा एका रेस्टॉरंटचं. ते रेस्टॉरंट बघण्यासाठी आलोय, इथे जेवण्यासाठी आलोय. तर त्या रेस्टॉरंटचं नाव आहे किमलिन चायनीज रेस्टॉरंट. हे सनटेक नायगाव ईस्टला आहे. स्टेशनपासून साधारणपणे 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. तर ह्याचं नाव भरपूर लोकांच्या तोंडून मी ऐकलं होतं, म्हणून म्हटलं आज मित्रांबरोबर जाऊन इकडे आपण जेवूया. तर आता बघूया इथलं जेवण कसं आहे आणि रेस्टॉरंट. तर हे आहे किमलिन चायनीज रेस्टॉरंट, सनटेक सिटीमध्ये नायगाव ईस्टला, स्टेशनपासून 1.5 किलोमीटर अंतरावर. तर हे आहे रेस्टॉरंट आणि इथून असा हा रोड जातो स्टेशनकडे, नायगाव स्टेशनकडे, आणि हा इकडे नायगाव एरियामध्ये आतमध्ये. तर असा एक ठिकाणी हे लोकेटेड आहे. तर हे आहे रेस्टॉरंट. आपण रेस्टॉरंट बघूया. हे आहेत मॅडम जे रेस्टॉरंट चालवतात. नमस्कार, तुमचं नाव मॅडम? प्रियांका गुलाब ह्या रेस्टॉरंट चालवतात. आणि इथे 12 माणसांसाठी खाली सिटिंग अरेंजमेंट आहे आणि वर भरपूर मोठी जागा आहे. हे आहे वर बसण्याची व्यवस्था. वर भरपूर मोठी जागा आहे. इथे 50-1 माणसं आरामात बसू शकतात, एवढं व्यवस्था आहे. आणि आज 26 जानेवारी असल्यामुळे भरपूर सुंदर असं सजवलेलं पण आहे बघा. तर हे आहेत रेस्टॉरंटचे ओनर. त्यांच्याशी आपण रेस्टॉरंट बद्दल आता माहिती जाणून घेऊया त्यांच्याकडनं. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमच्या रेस्टॉरंट मध्ये काय स्पेशल आहे? माणसांनी इथे काय खायला यायचं? स्पेशालिटी काय आहे इकडची? व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही मध्ये काय स्पेशालिटी ते सांगा. बरोबर आहे. ऍक्च्युली हे प्युअरली तुम्ही बघायला गेलात तर किमलिन चायनीज रेस्टॉरंट ऑथेंटिक डिशेस साठी फेमस आहे. आमच्याकडे तुम्ही व्हेज मध्ये याल तर तुम्हाला वेगवेगळे व्हेज व्हरायटीज खूप खायला भेटतील. स्टार्टर्स मध्ये स्टार्ट करूया तर पनीरचे स्टार्टर्स आहेत. तर पनीर लेमन ग्रास आहे, पनीर कुंपाव आहे, पनीर शेजवान आहे. हे सगळे नवीन डिशेस आहेत जे नॉर्मली बाकी चायनीज सेंटर्स मध्ये नाही भेटत. राईसेस नूडल्स मध्ये गेलात तर मग कॉम्बो राईसेस आहेत. त्याच्यामध्ये स्टार्टर, ग्रेव्ही आणि राईस असं कॉम्बो येतं. आणि ते पण आमच्याकडे 2 ह्याच्यामध्ये आहे, एक स्मॉल कॉम्बो आणि एक बिग कॉम्बो. तो हे म्हणजे फॅमिलीजना इझी पडतं. सो कॉम्बोज मध्ये तुम्हाला 6 ते 8 पीसेस स्टार्टर्स येतात. पनीर मधले पकोडेज येतात, त्याच्यामध्ये ग्रेव्ही येतं. आणि त्याचे डिशेसचे नाव आहे मंगोलियन पॉट राईस, पनीर कुंपाव राईस, पनीर कोरियन सेसमी राईस. हे सगळे आमचे कॉम्बो राईसेस आहेत. आणि तसंच आमचं नॉनव्हेज मध्ये पण तेच राईसेसचे व्हरायटीज आहेत. बरेच स्टार्टर्स जे दुसरीकडे भेटत नाही, जसे हाँगकाँग विंग्स आहेत आमच्याकडे, वॉन्टन आहेत. हे सगळे नवीन ट्रायल साठी येतात. मोमो स्पेशल आहे आमच्याकडे. त्या सगळ्या व्हरायटीज तुम्हाला एक्सक्लुझिव्ह खायला भेटतील आमच्या रेस्टॉरंटला. मी मागवलंय पनीर लेमन ग्रास. यांच्याकडेच मिळते. हे एकदम स्पेशल डिश आहे इथली. आता टेस्ट करून बघूया कशी आहे. सनी, हे पनीर लेमन ग्रास कसं आहे सांग जरा खाऊन. हे फक्त दिसायला सुंदर नाही आहे आणि खायला पण एकदम स्वादिष्ट आहे. आणि हा आयटम मी अजूनपर्यंत कधी कुठे खाल्ला नाही आणि अतिशय सुंदर आणि चांगला चविष्ट आहे. आणि 100% लोकांनी येऊन इकडे ही डिश तर जरूर खावी. पनीर लेमन आम्ही डिश मागवली दुसरी, व्हेज बुद्धास डिलाइट. ही एक्झॉटिक व्हेजिटेबल्सनी बनवलेली आहे. बघूया आता खाऊन कशी लागते. हे व्हेज बुद्धा डिलाइट धवल टेस्ट करतोय, कसं आहे सांगेल आपल्याला. कसं आहे धवल? यात सर्व एक्झॉटिक व्हेजिटेबल्स आहेत. मग एक सॅलड सारखं स्टर फ्राईड व्हेजिटेबल्स आहेत सॉस मध्ये. हे पण छान आहे एकदम. व्हेज बुद्धास डिलाइट हे पण चांगलं आहे. संधीला पण आवडलेलं. प्रोटीन, फुल ऑफ प्रोटीन. स्टार्टर मागवलंय पनीर हॉट गार्लिक. दिसते तरी सुंदर. आता खाऊन बघूया कसं आहे. व्हिडिओ नंतर काढूया. हॉट गार्लिक कसं वाटतंय धवल? मस्त एकदम. स्वीट मध्ये आहे, तिखट नाही आहे अजिबात. हे पण सगळ्यांनी ट्राय केलं पाहिजे. मस्त आहे. डिश आले याची स्टार्टरची व्हेज फ्राईड वॉन्टन. आणि ही कशी आहे आता बघूया आपण खाऊन. आम्ही व्हेज मागवतोय कारण आम्ही सगळं व्हेज खाणार आहे. त्यांच्याकडे नॉनव्हेज पण चांगलं मिळतं, पण आम्ही ते खात नसल्यामुळे आम्ही व्हेजच तुम्हाला सांगू शकतो कसं आहे टेस्ट. मागवलं आहे व्हेज फ्राईड राईस जैन, ज्याच्यामध्ये कांदा लसूण काही नाहीये कारण हा खात नाही. तर याची टेस्ट कशी आहे, याची क्वांटिटी पण एवढी मोठी आहे बघा, 2 माणसं आरामात खातील.
तर याचा आता टेस्ट रमेश सांगेल आपल्याला कसं वाटलं. रमेश भाई कसं आहे जैन फ्राईड राईस? जैन फ्राईड राईस पण चांगला आहे, एकदम एकदम कमी तिखट आणि एकदम साधं सिंपल, एकदम खायला चांगला. एक नवीन डिश आता आम्ही मागवली आहे, ब्लॉकबस्टर चीज सँडविच. ही एकदम पिझ्झा सारखा लुक आहे आणि लिक्विड चीज असं पसरलेलं आहे पूर्ण मध्येपर्यंत. हे बघून एकदम टेम्पटिंग वाटतंय आणि आता हे खाऊन आम्ही सांगू की ह्याचा टेस्ट पण जसं दिसतंय तसं आहे का नाही. चल मी टेस्ट करतोय. मेन कोर्स पर्यंत गेलोच नाहीये आम्ही. स्टार्टरवरच पोट भरतोय आमचं, पण पोट भरत आहे पण मन नाही भरत आहे. हे कसं आहे डब्बू चीज सँडविच? हे तर माझं आवडीचा एकदम पदार्थ आहे आणि अतिशय खूप सुंदर आहे आणि छान आहे खायला. हे मी जवळजवळ तिसरं पीस आहे माझं, मला आवडलं म्हणून एक्स्ट्रा मी घेतलेलं आहे. कोंबो आयटम आणलंय यांनी, कोरियन सेसमी राईस. त्याच्यावर वर जे आहे हे बाजूने आहे ते स्टार्टर आहे आणि वर आहे ग्रेव्ही आणि खाली आहे राईस त्याचा. तर आपण ते आता बघूया कसं आहे टेस्टला. त्यांना बजेटमध्ये जेवण करायचं असेल त्यांच्यासाठी हे कोंबो आयटम मस्त आहे. स्टार्टर पण मिळतं याच्यामध्ये आणि मेन कोर्स पण आहे, तर तुम्ही हे ट्राय करू शकता. हा राईस पण मस्त आहे भाई, कोंबो राईस जो मागवलेला मस्त आहे. हा कोंबो राईस एकदम मस्त होता भाई, मजा आली जेवून. तर तुम्ही जरूर एकदा येऊन हे ट्राय करा. व्हेज डिश एकदम मस्त आहेत सगळ्या. नॉनव्हेज पण चांगलंच असणार, व्हेज एवढं चांगलं आहे त्याआधी. तर एकदा जरूर येऊन इथे किमलिन चायनीज रेस्टॉरंटमध्ये जेवण ट्राय करा. स्टार्टर इकडे आम्ही सगळे डिश तर नाही तुम्हाला दाखवू शकलो, हा. पण यांचे भरपूर अजून आहेत, Dish. व्हरायटी भरपूर आहे. मजा आली भाई. कोरियन सेसमे राईस खाल्ला, एकदम मस्त होता. आपण मागवले स्वीट डिश, ही बघूया कशी आहे. हा आहे चॉको चिप्स वोपल्स. तर हे आपण खाऊन बघूया कसं आहे. चोको चिप्स वॅफर खाऊन बघूया कसं आहे. मस्त चॉकलेट क्रीमी, एकदम छान आहे, सुंदर. तर भाई खाऊन पिऊन मजा आली, धमाल आली. मस्त जेवण झालंय पोटभर. स्टार्टर पण चांगले होते, मेन कोर्स पण चांगला होता. तर तुम्ही मुद्दामून एकदा नक्की या इकडे आणि किमलिन चायनीज रेस्टॉरंटमध्ये मुद्दामून येऊन एकदा ट्राय करा जेवण आणि मग आम्हाला सांगा कॉमेंटमध्ये कसं वाटलं तुम्हाला जेवण.